हो. सेवन नाही. आपण आठ आठ एट एट सख्यम मग आत्मनिवेदनम. आज 8वं आहे. एट सेकंड लास्ट. येस. उद्याचा लास्ट सेशन असेल आणि प्रोजीनं काल लेट झाली ट्रेन वगैरे तरी स्टील आहेत ते आपल्यासोबत आज. तर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आणि प्रोजींना धन्यवाद. आपण चालू करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत 8व्या पद्धतीवर आणि ते आहे सख्यम. मराठीमध्ये पण एक शब्द आहे सखा. सखा म्हणजे मित्र. तर सख्यम म्हणजे मैत्रीची भावना. आणि मनात हा विचार येऊ शकतो, काल आपण दास्यंवर चर्चा केली. दास्य म्हणजे दासत्व, सेवक. मी तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही माझे स्वामी आहात. प्रल्हादाची आपण गोष्ट ऐकली, कशा प्रकारे प्रल्हादाचं दास्य भावना आहे. आणि आज आपण चर्चा करतोय सख्यम, की परमेश्वरासोबत मैत्री ठेवू शकतो आपण, असं पण शक्य आहे का? यावर आपण आधी थोडी चर्चा करणं गरजेचं आहे, की परमेश्वरासोबत मैत्री पण ठेवता येते का? हा प्रश्न आपल्या मनामध्ये जेव्हा उद्भवतोय, त्याचा एक पार्श्वभूमी आहे त्याची. या जगामध्ये लोकेश्वर कृष्ण थोडं म्यूट करणार. या जगामध्ये जेव्हा आपण मैत्रीची भावना ठेवतो कोणासोबत, तर त्याच्या मग पाठीमागे काय काय हेतू असतात. कधी आपण खूप दुःखी आहोत, कधी आपल्या जीवनामध्ये खूप काही गोंधळ झालाय, आभाळ कोसळलंय, तर मग आपण कोणातरी एक जवळच्या मित्राला बोलावतो आणि त्यांच्यासोबत थोडं हितगुज म्हणतात, हितगुज करतो, मनातलं काहीतरी त्यांना सांगतो आणि सांगतो माझ्यावर वाईट काळ आलाय, काय करायचं अशा परिस्थितीमध्ये. आणि अनेक वेळा मी बघितलंय, तो व्यक्ती आपल्याला मदत करण्यासाठी सक्षम पण नसेल, त्या व्यक्तीकडे योग्य ते उपाय पण नसतील, पण केवळ त्या कठीण परिस्थितीत आपल्या सोबत बसून आपलं ऐकून घेतलं, आपल्याला थोडा आधार दिला. एक असतं उपाय दिला, सोल्युशन दिलं, आणि एक असतं आधार दिला, सपोर्ट दिला. अनेक वेळा ऍक्च्युली आधार हा उपायापेक्षा जास्ती महत्वपूर्ण ठरतो. कारण उपाय शोधण्यासाठी आपल्याला पुस्तकं पण मदत करतील. आपल्याला कधी कधी स्वतःला पण जेव्हा आधार मिळतो, तेव्हा आपण उपाय शोधू शकतो. पण आधार द्यायला पुस्तकं आपल्याला आधार नाही देत अनेक वेळा. म्हणून मित्राची गरज कधी पडते? जेव्हा जीवनात जेव्हा वाईट काळ येतो, तेव्हा म्हणतात मित्र खूप महत्वाचे आहेत. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ए फ्रेंड इन नीड इज ए फ्रेंड इन डीड. की मदतीच्या वेळेस ज्यांनी मदत केली तो खरा मित्र. फेसबुक फ्रेंड्स जे मदतीच्या वेळेस माघार घेत असतील, तर ते आपले खरे मित्र नसावेत. तर खूप महत्वाचं आहे हे. आणि दुसरी गोष्ट, मित्र कधी लागतात? आनंदाचे क्षण वाटण्यासाठी, आनंद शेअर करण्यासाठी. जीवनात खूप छान काहीतरी यश कमावलंय, खूप छान काहीतरी आपल्याला आनंद झालाय, आणि तो एकटा आनंद स्वीकारण्यामध्ये काय मजा आहे. तर म्हणून आनंदाचे क्षण हे द्विगुणित होतात जेव्हा दोन व्यक्ती सोबत बसतात तेव्हा. असं मी एकदा ऐकलं होतं, की नीतीतला हा श्लोक आहे. पहिली ओळ आठवत नाही आता, पण दुसरी ओळ होती की जेव्हा आपण स्वाध्याय अभ्यास करतो, शास्त्रांचा जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा कधी एकट्याने नाही करायला पाहिजे.
जेव्हा शास्त्रांचं आपण अध्ययन करतो तेव्हा सोबत कोणतरी जवळचा मित्र किंवा मैत्रीण पाहिजे. का बरं? तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू शकतो. आणि जेव्हा आपण शास्त्रांवर जेव्हा केव्हा चर्चा करतो, तेव्हा ते शास्त्र ऍक्च्युअली आतमध्ये जातात. आपण जेव्हा वाचन करतो, तेव्हा आपल्याला काही काही गोष्टी कळतही नाहीत, काही काही गोष्टी नीट समजतही नाहीत. पण जर चर्चा करून आपण जर शास्त्र वाचन केलं, तर ते शास्त्र आपल्याला नीट कळतात. तर पहिली गोष्ट मला खरोखर आठवत नाहीये, पण होतं की जेव्हा आपण अभ्यास करायला पाहिजे तेव्हा 2 जणांनी करायला पाहिजे. आणि म्हणतात जेव्हा आपण प्रवास कराल तेव्हा नेहमी 3 जणांनी प्रवास करायला पाहिजे सोबत. एकट्याने कधी प्रवास नाही करायचा. 2 जण पण कमी पडतात प्रवासामध्ये. 3 जण असले की मजा. अशा प्रकारे एक ती नीतीचा श्लोक आहे. तर दुःखांना सहन करण्यासाठी मित्राची गरज, आनंदाचा खोल अनुभव करण्यासाठी मित्राची गरज, अं, शास्त्र वाचनासाठी, चर्चा करण्यासाठी मित्राची गरज. जेव्हा देवतांनी आणि असुरांनी मिळून समुद्र मंथन केलं, तेव्हा त्याच्यातून काय बाहेर निघालं? सगळ्यात शेवटी त्याचा जो ध्येय होता, उद्देश होता त्या समुद्र मंथनाचा, तो होता अमृत. तर अमृत कधी निघतं? जेव्हा मंथन होतं. तशाच प्रकारे जेव्हा आपल्या विचारांच्या समुद्राचं आपण मंथन करतो दुसऱ्या व्यक्तीसह, तर तो व्यक्ती काहीतरी बोलेल, मग आपण काहीतरी बोलू, तो व्यक्ती बोलेल, आपण काहीतरी बोलू. अशा प्रकारे जेव्हा आपल्या विचारांचं जेव्हा मंथन होतं, तेव्हा त्याच्यातून खूप सुंदर साक्षात्कारांचे किंवा अंडरस्टँडिंगचे, नीट समज होण्याचे अं, अमृत निघतं. तर म्हणून दुःखासाठी मित्र, आनंद वाटप करण्यासाठी मित्र, शास्त्र वाचनासाठी मित्र. कधी आपण आपल्या लढ्यातून जातही असतो. हं. काही काही लढे आपल्या जीवनातले आपण इतरांना सांगूही नाही शकत. पण काही काही लढे आपण आपलेच सोसत असतो. त्यावेळेस जर कोणी पाठीवर एक शाबासकीची थाप मारली, कोणी 2 शब्द उत्तेजनात्मक, उत्साहवर्धन करणारे जर 2 शब्द बोलले, तर आपण आपल्या जीवनातले लढे लढण्यासाठी अगदी मी म्हणू उत्साही नाही, पण मी म्हणू उतावीळ होतो आपण. चला आता जे काय होईल ते करूया. तर मित्रांची, मैत्रिणींची, मैत्रीची गरज आपल्यामधून कोणीही कमी नाही करू शकत. म्हणजे त्याला कमी देखू नाही शकत. आज आपण जी चर्चा करतोय ते सक्षम आहे. पण जर लक्षात असेल तर सुरुवातीला आपण म्हणालो होतो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. तर हे जे नवविधा भक्ती आहे ही विष्णू संबंधित आहे, ही साधारण व्यक्तीशी संबंधित नाहीये. तर आज जे आपण चर्चा करतोय ते सक्षम आहे भगवंतांसोबत. तर त्याची आपण 1-2 उदाहरणं बघू. आज आपल्या समोर सर्व शास्त्रांचं सगळ्यात महत्वाचं शास्त्र आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता आपल्या समोर उपस्थित आहे. पण ही श्रीमद भगवद्गीता आपल्यासमोर उपस्थित होण्यासाठी एका जवळच्या मित्राला त्याच्या जीवनामध्ये भ्रम अनुभवावा लागला. श्रीकृष्णांनी काय केलं? श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्यात जवळच्या विश्वासू सखा मित्राला, ज्याने अनेक वेळा युद्ध लढलेत, त्याच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण केली की आता तू हे युद्ध कसं लढशील. तर मराठीमध्ये एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. तर सासूबाई आहेत, त्या सुनेला सांगत असतात, पण मग सुनेला सांगितलं तर वाईट वाटू शकतं म्हणून आपल्या स्वतःच्या मुलीला सांगतात. तसं श्रीकृष्णांना पण आपल्याला जेव्हा काही शिकवण द्यायची आहे तर श्रीकृष्ण म्हणतात, सरळ मी जर या जीवात्म्यांना बोलतो जीवात्मे म्हणतील हे श्रीकृष्ण काय नेहमी भाषण देत असतात. म्हणून श्रीकृष्णाने सगळ्यात जवळच्या विश्वासू मित्राचा एका अर्थाने वापर केला. वापर केला कशासाठी? पण त्यांना विश्वास आहे, अर्जुनाला जर मी भ्रमात टाकलं, अर्जुन त्याचा कधी बाऊ नाही करणार. अर्जुन त्याचा मोठा विषय नाही करणार. उलट अर्जुन म्हणेल, हे श्रीकृष्ण तुम्ही माझे परमप्रिय मित्र आहात. या कठीण परिस्थितीमध्ये मी काय करावं तुम्ही मला सांगणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार का? आणि अशा प्रकारे आपल्या सर्वात विश्वासू मित्राला भ्रमात टाकून श्रीकृष्णांनी त्यांच्याद्वारे आपल्या सर्वांना अमाप मदत केली. जर गीता नसती तर आपण काय केलं असतं? पण त्या गीतेला आपल्यासमोर येण्यासाठी त्यांच्याकडे एक विश्वासू मित्र असायला पाहिजे होता. जस्ट 2 क्षणांसाठी विचार करा की अर्जुनासारखा विश्वासू मित्र जर श्रीकृष्णांकडे नसता तर श्रीकृष्णांना प्रश्न पडला असता की आता या सर्व जीवात्म्यांना मला उपदेश द्यायचे आहेत, जीवन उपयोगी, ते कसे देऊ?
असे स्पष्ट दिले तर लोक म्हणतील परमेश्वर ना खूप हस्तक्षेप करतात आमच्या जीवनामध्ये. तर म्हणून एक विश्वासू मित्र जेव्हा श्रीकृष्णांकडे होता, त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला भगवद्गीता देऊ शकले. तर सख्यम किंवा मैत्रीच्या भावनेला किती महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. त्याच भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्ण त्यांचं विराट रूप दाखवतात, अर्जुनाला कुठेतरी भीती वाटते. आणि अर्जुन म्हणतात, मला माफ कर श्रीकृष्ण. कधी कधी आपण सोबत बसून जेवलोय शेजारी शेजारी. कधी आपण एका बिछाण्यावर सोबत झोपलोय. आणि मी तुला कधी कधी ए यादव म्हणून पण हाक मारलीये. तर मी एकदम मैत्रीच्या भावनेने तुला अशा सगळ्या हाका मारल्या तर तू कृपया मला माफ करा. असं काही नाही. आता मला लक्षात आलं की तू परमेश्वर आहेस म्हणून. श्रीकृष्णाने त्याचं उत्तर नाही दिलं. श्रीकृष्ण म्हणाले नाही नाही, ठीक आहे. असंही नाही म्हणाले की मी तुला माफ नाही करणार. आणि असंही म्हणाले नाही की ठीक आहे ठीक आहे, तू आता माफी मागतोय तर माफी करणार. श्रीकृष्णाने त्याचं उत्तर नाही दिलं. पण अर्जुनाला लक्षात आलं, मी ज्याला मित्र समजत होतो ते किती श्रेष्ठ व्यक्ती आहेत. दुसरे श्रीकृष्णांचे मित्र म्हणजे व्रजगोप. आपण अनेक वेळा ऐकतो की श्रीकृष्ण जेव्हा थकतात, तेव्हा काही त्यांचे गोपमित्र आहेत, कमळाच्या फुलांचे जे पानं असतात, हं, ते पानं असे थोडे मोठे असतात. तर हातामध्ये ते पानं घेणार आणि श्रीकृष्णांना वारा देणार. कधी श्रीकृष्ण जेव्हा थकतात, तेव्हा त्यांच्या पायांना छान दाबून देतात. पाद संवाहन, त्यांना छान आनंद देतात. कधी कधी ब्रह्मविमोहन दिनाच्या सुरुवातीला एक गोष्ट आहे की श्रीकृष्णांना डबा दिला होता यशोदामाईने. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ होते. तर श्रीकृष्ण ते पदार्थ इतरांना पण द्यायचे. आणि दुसरे आपल्या आपल्या घरून जे आणलं होतं ते पण श्रीकृष्णांना द्यायचे. तर एका समोस्यामध्ये त्याच्या मित्रांनी त्याच्यातलं जो काही सारण असतं ते सगळं बाहेर काढलं. आणि त्याच्यामध्ये जास्मिनची फुलं टाकली. तर सुगंध खूप छान असतो, पण त्याची जी चव असते ती कडवट असते खूप. मोगऱ्याची फुलं. तर ती सगळी फुलं भरली आणि श्रीकृष्णांना म्हणले, तुला समोसा पाहिजे का? हो. तर समोसा खाल्ला तर तो असा कडू कडू होता समोसा. तशा प्रकारे श्रीकृष्णांचे जे मित्र आहेत ते कधी कधी त्यांच्यासोबत मस्करी करतात. त्यांना कधी कधी लाडू आहेत, हे लोक एकमेकांकडे फेकतात. आणि त्यांचे ते एक गेम आहे. कृष्णा पुस्तकामध्ये प्रभुपाद लिहितात की कधी कधी आवळा असतो, आवळा. आवळे ते एकमेकांना मारून त्यांचा एक गेम आहे, श्रीकृष्णांचा आणि मित्रांचा. पण एक गोष्ट आहे, श्रीकृष्णांचे मित्र श्रीकृष्णांपासून एका क्षणासाठी विरह सहन नाही करू शकत. तर कधी कधी असं होतं की हे सगळे मित्र आणि श्रीकृष्णाच्या जंगलातून सोबत चालले आहेत. आणि हे सगळे मित्र नेहमी श्रीकृष्णांकडेच बघत असतात, समोर बघतच नाहीत. तर कधी असा खूप मोठा वृक्ष येतो. आणि तो खूप मोठा वृक्ष आल्या कारणाने, कारण असे मित्र चालले आहेत आणि शेजारी कृष्ण, तर कृष्ण त्या वृक्षा आड जातात. आणि हे मित्र वृक्षाच्या अलीकडे आहेत. एका क्षणासाठी जेव्हा हे लोक असे सरळ चालले आहेत, त्या वृक्षामुळे एका क्षणासाठी त्यांना श्रीकृष्ण दिसत नाहीत. तर हे सगळे मित्र ज्यांना श्रीकृष्ण एका क्षणासाठी दिसत नाही, ते जोरात ओरडतात, कृष्ण म्हणून. आणि लगेच मग कृष्ण धावत पळत त्या वृक्षाच्या समोर येतात. अरे मी इथेच आहे, मी कुठे गेलो? हा हा, तू इथेच आहेस ना. अशा प्रकारे या दोन्ही प्रकारच्या मित्रांना श्रीकृष्णांप्रती खूप प्रेम आहे. तर चैतन्य चरितामृतामध्ये श्री चैतन्य महाप्रभू या दोन प्रकारच्या मैत्रींना दोन नावं देतात. तर म्हणतात, एक आहे गौरव सख्य आणि एक आहे विश्रंभ सख्य. गौरव सख्य म्हणजे ज्यामध्ये, ज्या मैत्रीमध्ये श्रीकृष्णाच्या श्रेष्ठ स्थानाची चाहूल लागली आहे, त्या व्यक्तीला जाणीव झाली आहे त्या व्यक्तीला. उदाहरणार्थ अर्जुन. मैत्री आहे, सख्य आहे, पण त्याच्यामध्ये त्यांना माहिती आहे हे परमेश्वर आहेत म्हणून. एस्पेशली 11व्या अध्यायानंतर थोडस त्या नात्यामध्ये एक आदराची भावना आली. त्याला म्हणतात गौरव सख्य. आणि व्रजगोपांची जी मैत्री आहे त्याला म्हणतात विश्रंभ सख्य. विश्रंभ सख्य म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या श्रेष्ठ स्थानाची माहिती नाही आणि प्रेम प्रेम प्रेम. श्री भक्ती रसामृत सिंधू आहे, त्यामध्ये या मैत्रीच्या भावनेवर, सख्यावर खूप विश्लेषण केलंय. तर हा आहे अध्याय क्रमांक 41. आणि अध्याय क्रमांक 41 मध्ये यावर भरपूर काही काही माहिती दिली आहे. आता आपण भक्तांचं श्रीकृष्णांबद्दल काय प्रेम आहे त्याच्यावर श्रवण केलं. आता आपण हे पण समजायला पाहिजे की श्रीकृष्णांचं त्याच्या मित्रावर किती प्रेम आहे. तर एक
संदर्भ येतो तेव्हा कृष्ण बलरामजींना म्हणतात, अरे बलराम, माझे सगळे मित्र जेव्हा अघासुराच्या तोंडामध्ये प्रवेश केले, तेव्हा तुला माहितीये माझी काय परिस्थिती झाली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तर दोन प्रकारचे अश्रू असतात. आनंदाचे जे अश्रू असतात ते गार असतात. आणि दुःखाचे अश्रू असतात ते उष्ण असतात. श्रीकृष्ण बलरामजींना म्हणतात, जेव्हा अघासुराने माझ्या मित्रांना गिळलं, तेव्हा माझ्या डोळ्यातून उष्ण अश्रू वाहू लागले. आणि ज्या पद्धतीने माझ्या गालांना हे सगळे अश्रू असे सगळे साफ करत होते, म्हणजे नुसते अश्रू वाहत होते माझे. म्हणाले, तुला खरं सांगू बलराम, एका क्षणासाठी मी स्वतःला विसरलो आणि मी पूर्णपणे भ्रमित झालो. आता माझ्या मित्रांना मी कसं वाचवू म्हणून. श्रीकृष्ण म्हणतात, मला सर्व काही माहिती आहे. 15व्या अध्यायामध्ये म्हणतात, वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन, भविष्याणी च भूतानी माम तू वेद न कश्चन. म्हणतात, मला इतिहास पण सर्व काही माहिती आहे, मला वर्तमान पण माहिती आहे आणि भविष्य माहिती आहे. श्रीकृष्ण भावनात्मक झाले. बिचारे माझे मित्र गिळले गेले या सर्पाद्वारे आणि मी काही करू नाही शकत आहे. या भावनेने श्रीकृष्ण स्वतः स्वीकार करतायत बलरामला, मी एका क्षणासाठी इतका भावविभोर झालो, मला लक्षातच नाही आलं काय करायचं. आणि हे झालं विश्रंभ सख्याबद्दल. आणि गौरव सख्याबद्दल श्रीकृष्ण काय म्हणतात, तर बृहद भागवतामृतामध्ये नारद मुनी जेव्हा पांडवांना भेटतात, तेव्हा पांडवांनाच सांगतात, एकदा ना मी द्वारकेला गेलो होतो आणि द्वारकेच्या सभेमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये आणि इतर सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये श्रीकृष्णांनी द्वारकावासींना काय सांगितलं माहितीये. श्रीकृष्णांनी द्वारकावासींना सांगितलं, यस्तान द्वेष्टी समाम द्वेष्टी, यस्तान अनु समाम अनु, ऐकात्म्यम आगतम विद्धी पांडवैर धर्मचारी. म्हणतात, यस्तान द्वेष्टी समाम द्वेष्टी. द्वारकेमध्ये सर्व लोकांना सांगताय, जो कोणी पांडवांचा द्वेष करेल तो माझा द्वेष करेल. यस्तान अनु समाम अनु, आणि जो पांडवांच्या पदचिन्हांवर चालेल, त्यांना मदत करेल, तो मला मदत करेल. म्हणतात, ऐकात्म्यम आगतम विद्धी. अशा प्रकारे मी आणि पांडव एकच आहोत. ऐकात्म्यम आगतम विद्धी पांडवही धर्मचारी. कारण पांडव हे नेहमी माझ्या म्हणण्यानुसार चालतात. पांडव कारण माझ्या नियमांना स्वीकार करतात. तर म्हणून पांडव आणि मी जणू काही आम्ही एकच आहोत असं तुम्ही जाणून घ्या. एका दुसऱ्या ठिकाणी सनातन गोस्वामी अजून एक श्रीकृष्णाचा विचार वर्णन करतात. लोकेश्वर कृष्ण प्रभू म्यूट करणार, किंवा मोहनचंद्र प्रभू तुम्ही पण करू शकता, कोणीतरी अनम्यूट आहे तो. दुसऱ्या एका ठिकाणी पण कृष्ण म्हणतात, द्विषद अन्नम न भोक्तव्यम द्विषंतम नैव भोजयेत, पांडवान द्विषसे राजन मम प्राणा हि पांडवा. श्रीकृष्ण अजून एका ठिकाणी कौरवांना उद्देशून म्हणतात, द्विषद अन्नम न भोक्तव्यम, ज्याला तुमच्या प्रती द्वेष असतो त्याचा स्वयंपाक कधी खायचा नाही. जर कोणी आपला द्वेष करत असेल तर त्याच्या हाताचा स्वयंपाक कधी खायचा नाही, त्रास होणार. द्विषद अन्नम न भोक्तव्यम द्विषंतम नैव भोजयेत. आणि द्वेषी व्यक्तीला कधी खाऊ नाही घालायचं, कारण केवल विषवर्धनम. जर सापाला आपण दूध दिलं तर केवल विषवर्धनम, त्याचं फक्त विष वाढतं. आणि नंतर श्रीकृष्ण म्हणतात, पांडवान द्विषसे राजन, तू पांडवांचा द्वेष करतोस, मम प्राणा ही पांडवा. तर संस्कृत भाषेमध्ये असं म्हणतात, जस्ट एक मिनिट मीच म्यूट करतो. तो संस्कृत भाषेमध्ये असं म्हणतात की आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत. अन्नाला जीर्ण करण्यासाठी एक वायू आहे, आपल्या पापण्या स्थिर ठेवण्यासाठी एक वायू आहे, एक प्राणवायू. अशा प्रकारचे वेगवेगळे ना वायू आहेत. 5 वायू आहेत ते. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, जसं एका व्यक्तीचे 5 प्रकारचे वायू असतात जे शरीराला त्याची तब्येत नीट ठेवतात, तसं मम प्राण ही पांडव आहे, जे 5 पांडव आहेत हे माझे प्राणवायू आहेत. विचार करा, एक असतं की जीवात्मा श्रीकृष्णांना म्हणतो, तुम्ही माझ्या जीवनामध्ये सर्व काही आहात. आणि जेव्हा श्रीकृष्ण एखाद्या जीवात्म्याबद्दल बोलतात की हे माझे प्राण आहेत,
तर ते श्रीकृष्णांच्या काय भावना आहेत, श्रीकृष्णांचे प्राण होण्यासाठी त्यांनी काय जीवन जगलं असेल. तर अशा प्रकारे आपण दोन प्रकारच्या चर्चा केल्या. एक म्हणजे या जगातली मैत्री कशी असते, नंतर म्हटलं बहुत आध्यात्मिक जगतातली मैत्री कशी आहे. मग आपण विश्रंभ सख्य आणि गौरव सख्य याच्याबद्दल आपण चर्चा केली. अध्याय क्रमांक 11 आहे भक्तिरसामृत सिंधू मध्ये. त्यामध्ये पण श्री प्रभुपाद दोन प्रकारचे मैत्री म्हणतात. एक प्रकारची जी मैत्री आहे त्याला म्हणतात विश्वास. विश्वास मैत्री म्हणजे श्रीकृष्ण माझे शुभचिंतक आहेत, श्रीकृष्ण नेहमी मला मदत करणार आणि मी श्रीकृष्णांची नेहमी सेवा करणार. हा विश्वास ज्याला आहे तो मित्र, त्याचा एक श्रेणी आहे, हा एक विभाग आहे. तर नेहमी हे लोक श्रीकृष्णावर अवलंबून जीवन जगणार. त्याच्यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देतात की जो कोणी भगवद्गीतेचा प्रचार करतो त्याला एवढा विश्वास आहे की श्रीकृष्ण कोणाही जीवात्म्याचे खरे मित्र आहेत. भोक्तारम्य तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानम. सुहृद श्रीकृष्ण आपले खरे सुहृद आहे, श्रीकृष्ण आपले खरे मित्र आहेत. तर म्हणून जो कोणी भगवद्गीतेचा प्रचार करतो तो त्या विश्वास या भावनेमध्ये येतो, श्रीकृष्ण माझे खरे शुभचिंतक आहेत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे की श्रील प्रभुपाद रूप गोस्वामींचं अनुसरण करून रूप गोस्वामींनी मैत्रीसाठी, सख्यसाठी माहितीये अजून दुसरं उदाहरण काय दिलंय? मैत्रीसाठी दुसरं उदाहरण दिलंय द्रौपदी. तर रूप गोस्वामींच्या अनुसार केवळ पांडव हे मैत्री भावनेत नव्हते, तर द्रौपदी पण सख्य भावनेत होती. 11व्या अध्यायामध्ये आपल्याला हा संदर्भ मिळतो. आणि तिथे रूप गोस्वामी महाभारतातला एक श्लोक सांगतात. तर हा श्लोक द्रौपदीने महाभारतात बोललाय. तर म्हणतात प्रतिज्ञा तव गोविंद नमे भक्त प्रणश्यती इति संसृत्य प्राणान् संधारयामि अहम. द्रौपदीच्या जीवनामध्ये इतके कष्ट झाले, पण ती श्रीकृष्णांचे शब्द स्मरण करते. नमे भक्त प्रणश्यती. तर द्रौपदी म्हणते माझ्या जीवनामध्ये भरपूर काय काय झालेलं आहे, पण माझ्या जीवनामध्ये जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा मी फक्त एकच गोष्ट आठवते, नमे भक्त प्रणश्यती. गोविंद श्रीकृष्णांनी असं म्हटलंय की माझ्या भक्तांना कधी नाश नाही होणार. त्या एका वाक्याला स्मरून स्मरून मी माझं जीवन जगते. तशा प्रकारे द्रौपदीला पण खूप आस्था आहे त्यांच्यावर. आणि पांडवांसोबत काय काय झालं, पांडवांसोबत एवढं सगळं झालं. भीष्मदेव आहेत, भीष्मदेव पण बिचारे रडू लागले. भीष्मदेव ऍक्च्युली खूप खंबीर व्यक्ती आहेत. भीष्मदेवांनी जे काही नाही बघायला पाहिजे ते सर्व काही बघितलंय. त्यांचे नातू कसे भांडतायत, त्यांची मुलं, भावाची मुलं कशी भांडतायत ते बघितलंय. तर म्हातारे व्यक्ती जेवढे जगतात तेवढे त्यांना काय काय ऐकायला लागतं आणि काय काय बघायला लागतं. त्या दृष्टीने विचार करा. भीष्मदेवांच्या त्यांच्या स्वतःच्या जीवनापासून त्यांच्या तारुण्यामध्ये आणि त्यांच्या वयस्कर वयामध्ये भीष्मदेवांनी काय काय बघितलंय. अशा व्यक्तीला ज्यांनी सर्व काही अनुभवलंय आणि सर्व काही बघितलंय त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आणणं सोपं नाहीये. पण खंबीर भीष्मदेव पण रडले जेव्हा शेवटच्या क्षणी पांडव त्यांच्या समोर आले आणि म्हणतात अहो कष्टम अहो अन्यायम. तर हे पांडव जे आहेत ज्यांच्यासाठी भीष्मदेव पण रडू आलं त्यांना. तर त्या पांडवांच्या जीवनाच्या आधाराचा एकच विचार आहे. त्या एका धाग्याला धरून ते लोक जीवन जगतायत. काय? नमे भक्त प्रणश्यती. श्रीकृष्णांनी आश्वासन दिलंय जो कोणी भक्त आहे श्रीकृष्णांचा त्याला कधी त्रास नाही होणार. आपण पण याच्यातून शिकू शकतो. आपल्या जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा आपण तो श्लोक वाचायला पाहिजे. नमे भक्त प्रणश्यती. श्रीकृष्ण काळजी घेतील, बघू श्रीकृष्णांचा माझ्यासाठी काय प्लॅन आहे म्हणून. अशा प्रकारे अजून एक उदाहरण रूप गोस्वामी देतात, जो 7व्या स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 23 आणि 24 म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णू हा जो श्लोक आहे याच्या तात्पर्यामध्ये पण देतात की हा आहे संदर्भ अगस्त्य संहितेमधून. अगस्त्य संहितेमध्ये सांगितलंय कधी कधी एक व्यक्ती श्रीकृष्णांना एवढ्या मैत्रीच्या भावनेने बघतो की तो भगवंतांची सेवा करण्यासाठी इतका आतुर असतो, भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी इतका आतुर असतो, तो मंदिरातच राहतो, तो घरी नाही राहत. तो घराचा त्याग करतो आणि तो मंदिरातच राहतो. तर मंदिरात राहणारा व्यक्ती ऍक्च्युली
परमेश्वर हे परमेश्वर आहेत आणि परमेश्वराप्रती आपण नेहमी आदराची भावना ठेवायला पाहिजे. पण या व्यक्तीला वाटतं परमेश्वर माझे खूप जवळचे आहेत, परमेश्वरांना मला खूप जवळ जायचंय मला, तर तो घराचा त्याग करून मंदिरात राहतो. अगस्त्य संहितेमध्ये लिहिलंय, जो कोणी व्यक्ती मंदिरात राहतो तो पण कुठेतरी त्याला परमेश्वराप्रती एक विश्वासाची भावना आहे. परमेश्वर आहेत ना, परमेश्वर माझी काळजी घेतील म्हणून. अशा प्रकारे हे उदाहरणं श्रील प्रभुपाद आणि श्रील रूप गोस्वामींनी दिलेत. दुसऱ्या प्रकारची मैत्री जे 11व्या अध्यायामध्ये सांगितलं, एक होती विश्वास आणि दुसरं आहे, त्याला शब्द आहे मैत्री म्हणून. तर मैत्री म्हणजे काय? खूप जवळचं नातं. एकमेकांना सगळं सुख दुःख हे एकमेकांना सांगणार, तर त्याला म्हणतात मैत्रीची भावना. तर त्यासाठी ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेव बिचारे विस्मित झाले. ब्रह्मदेव व्रज गोपांची श्रीकृष्णांसोबत मैत्री बघून विस्मित झाले आणि म्हणतात, अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसम यन्मित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. ब्रह्मदेवांनी जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या गोपमित्रांची मैत्री बघितली, त्यांचं श्रीकृष्ण त्यांचं मित्रांचं उष्ट खात होते. ब्रह्मदेवांना एक गोष्ट माहिती होती, आपण भगवंतांचं उष्ट खायला पाहिजे, महाप्रसाद. ब्रह्मदेव त्याच्यावर जीवन जगतायत की परमेश्वराचं उष्ट कधी मिळेल, परमेश्वराचा महाप्रसाद कधी मिळेल. आणि त्यांनी काय बघितलं, ज्या परमेश्वराने त्यांना दर्शन पण नव्हतं दिलं, जेव्हा त्यांनी पृथ्वी देवीची प्रतिनिधित्व करून प्रार्थना केली, तेव्हा त्यांना दर्शन पण नाही दिलं. ते कृष्ण आज वृंदावनामध्ये त्यांच्या मित्रांचं उष्ट घेत होते. तर त्यांना ते कळालंच नाही की हे काय चाललंय. तर म्हणाले, एक मिनिट थोडं तपासणी करतो, हेच कृष्ण आहेत का म्हणून. तर त्याच्यानंतर जेव्हा त्यांना लक्षात आलं हे कृष्ण, ते म्हणतात अहो भाग्यम. जेव्हा एकच शब्द आपण दोन वेळा बोलतो तेव्हा समजायला पाहिजे विस्मित झालेला आहे हा व्यक्ती. अहो भाग्यम. आणि ब्रह्माजी ज्यांचं पूर्ण शरीर बुद्धीने बनलंय, ते जेव्हा विस्मित होतात तेव्हा समजायला पाहिजे त्यांना किती मोठा शॉक बसला. अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसम यन मित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. ज्या ब्रह्मज्योतीला सगळे ऋषीमुनी पूजतायत, तो यांचा मित्र आहे आणि तो यांचं उष्ट खातोय. ते याला म्हणतात मैत्रीची भावना. तर खूप श्रेष्ठ गोष्ट आहे ही. आपण आता थोडी याच्यावर चर्चा करू की मैत्रीची भावना परमेश्वराप्रती जेव्हा येते तर त्याचं कारण काय. दास्यच असायला पाहिजे, नेहमी दासत्व असायला पाहिजे. तर श्रीकृष्ण नाही, कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतामध्ये त्याला काय उपमा देतात. म्हणतात, जसं सूक्ष्म एलिमेंट, सूक्ष्म तत्व आहे, अं, वायू नाही, त्याच्या पूर्वी पण एक आहे आकाश. तर आकाशातून स्थूल वस्तू तयार होते, ते आहे वायू. वायूतून स्थूल वस्तू तयार होते अग्नी. अग्नीतून स्थूल वस्तू तयार होते जळ पाणी. आणि पाणीतून स्थूल वस्तू तयार होते पृथ्वी. पृथ्वीचा सृष्टी ही सगळ्या शेवटी होते. तर तो जो आकाश आहे, आकाशातून काय आपल्याला स्पर्श होतो किंवा कुठली इंद्रिय आपली उत्तेजित होते. ध्वनी. ध्वनी आकाशाद्वारे प्रवास करते. वायूद्वारे स्पर्श शक्ती प्रवास करते. अग्नीद्वारे रूप दिसतं आपल्याला. जळाद्वारे पाणीद्वारे चव येते आपल्याला. आणि पृथ्वीद्वारे सुगंध येतो आपल्याला, बरोबर. तर आपण या गोष्टींना बघूया की पहिलं होतं आकाश. हे कृष्णदास कविराज गोस्वामींचं लॉजिक आहे. जसं आकाशामध्ये फक्त ध्वनी आहे, पण वायूमध्ये ध्वनी पण आहे आणि स्पर्श पण आहे. आणि अग्नीमध्ये अग्नीमध्ये ध्वनी पण आहे, स्पर्श पण आहे, पण रूप पण आहे. आणि पाण्यामध्ये ध्वनी पण आहे, पाण्याद्वारे पण ध्वनी ऐकू येते. स्पर्श तर होतोच पाण्याचा. पाण्याचं रूप दिसतं का? रूप पण दिसतं. पण पाण्यामध्ये अजून एक गुण आहे जो पूर्वीच्या 3 गुणांमध्ये नाही आहे. तो आहे चव येते. आणि 5वी गोष्ट आहे पृथ्वी. पृथ्वीमधून ध्वनी ऐकू येते का? हो. पृथ्वीचा स्पर्श होतो का? हो. पृथ्वीची चव आहे का? हो. आणि पृथ्वीला रूप आहे का? हो. पण पृथ्वीमध्ये 5वी एक गोष्ट आहे जी पूर्वी 4 मध्ये नाहीये, त्याला म्हणतात गंध. गंध या 5. पाण्याचा कधी गंध नसतो. अग्नीचा कधी गंध नसतो. तो येतो तो गॅसचा गंध असतो, तो अग्नीचा गंध नसतो. तर अशा प्रकारे कृष्णदास कविराज गोस्वामी ही उपमा का देतात,
तर म्हणतात दास्य रस आहे ना, तो पहिला रस आहे. दास्य रस म्हणजे बेसिकली दास्य रस नाही, त्यामध्ये शांत रस. तर शांत रसामध्ये परमेश्वराचं फक्त श्रेष्ठ स्थान लक्षात येतं. त्या श्रेष्ठ स्थानामध्ये जे लोक आहेत त्यांना म्हणतात शांत रस. मग त्याच्यातले काही लोक आहेत त्यांना वाटतं परमेश्वर एवढे श्रेष्ठ आहेत, तर आपण त्यांची काहीतरी सेवा करायला पाहिजे. तर शांत रसाची उन्नती होते दास्य रसामध्ये. तर दास्य रसामध्ये शांत रसाचं जे श्रेष्ठ स्थानाची ओळख आहे ती पण आहे, पण त्याच्यामध्ये दास्य रसामध्ये अजून एक गोष्ट आली, ती काय? सेवा भावना. अनेक काळ सेवा करून जेव्हा ते नातं जेव्हा घट्ट होतं, तेव्हा कधी कधी त्याच्यामध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होते. आणि ती आपुलकीची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याचं दास्य रसाचं अजून एक उन्नती होते. त्याच्यातून निर्माण होतो सख्यरस. तर सख्यरस मध्ये परमेश्वराच्या श्रेष्ठ स्थानाचं पण ओळख आहे, सेवा भावना पण आहे, पण याच्यामध्ये आपुलकीची भावना आहे. मग हेच सख्यरस, त्यातून चौथा रस निर्माण होतो, त्याला म्हणतात वात्सल्य रस. वात्सल्य रसामध्ये श्रेष्ठ स्थानाची पण ओळख आहे, सेवा भावना आहे आणि आपुलकीची भावना आहे. पण याच्यामध्ये अजून एक भावना आहे, मी परमेश्वरावर अवलंबून नाहीये, आता परमेश्वर माझ्यावर अवलंबून आहे. म्हणजे किती घट्ट, किती आपुलकीची भावना आहे. आणि या वात्सल्य रसातून शेवटचा एक रस तयार होतो, तो सर्वात श्रेष्ठ रस आहे, तो आहे माधुर्य रस किंवा शृंगार रस. आणि शृंगार रस मध्ये काय आहे? परमेश्वर किती थोर आहेत ते पण माहितीये, त्याची सेवा करायची आहे ते पण माहितीये, आपुलकीची भावना आहे, आणि मी परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे ते पण माहितीये. पण याच्यामध्ये आहे सर्वस्व अर्पण करणं. तर जसं भौतिक सृष्टीमध्ये पाचवा जो तत्व आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या तत्वांचे पण गुण आहेत, तसंच सख्य भावामध्ये श्रेष्ठ स्थानाची पण ओळख आहे, सेवा भावनेची पण ओळख आहे, पण मेन गोष्ट आहे आपुलकी. तर आपुलकीची भावना जेव्हा एका भक्ताच्या हृदयामध्ये विकसित होते, तेव्हा सख्य भाव हा तयार होतो. तर तसं कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात. मग दोन प्रकारचे सखा हे अध्याय क्रमांक 41 मध्ये भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामींनी सांगितले. तर त्यासाठी भक्तांना त्यांनी नाव दिलंय वयस्य. वय हा शब्द म्हणजे वय काय रे बाबा तुझं, आयु आपली. तर वयस्य या शब्दाचा अर्थ होतो की जो व्यक्ती श्रीकृष्णांच्या वयासारखा आहे, जो व्यक्ती श्रीकृष्णांच्या समवयीन आहे, त्याला म्हणतात वयस्य. आणि रूप गोस्वामी लिहितात दोन प्रकारचे वयस्य आहेत. एक आहे वयस्य. पुर म्हणजे पुरी म्हणतो ना आपण, पुरी, कोल्हापूर, नागपूर, कानपूर, मथुरापुरी, द्वारकापुरी. तर पूर हा शब्द म्हणजे शहर. तर पूरवयस्य म्हणजे काही श्रीकृष्णांचे मित्र आहेत जे शहरात राहतात. तर कोण आहेत हे लोक? युधिष्ठिर महाराज, पाच पांडव, हे सगळे पूरवयस्य आहेत. त्यांच्याबद्दल रूप गोस्वामी वर्णन करतात. म्हणतात एकदा जेव्हा श्रीकृष्ण हस्तिनापूरला पोहोचले, तेव्हा युधिष्ठिर महाराज धावत पळत त्यांना वेलकम करायला बाहेर आले आणि त्यांना त्यांच्या केसांचा सुगंध घेतला. तर ही गोष्ट अनेक वेळा वैदिक वाङ्मयामध्ये येते. हिरण्यकश्यप पण जेव्हा प्रल्हादाला जवळ घ्यायचे तेव्हा त्याच्या केसांना सुगंध घ्यायचे. तर म्हणजे ते बेसिकली स्नेह प्रदर्शनाची एक पद्धत आहे. तर युधिष्ठिर पण, कारण वयाने थोडे मोठे आहेत, तर म्हणतात श्रीकृष्णाचं जवळ घेऊन त्यांच्या केसांचा त्यांनी सुगंध घेतला. भीम अगदी थोडेसेच मोठे आहेत, तर म्हणून भीम आणि अर्जुन हे आले आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये समवयीन म्हणू शकतो आपण भीमाला. तर या दोघांनी येऊन श्रीकृष्णांना घट्ट मिठी मारली. आणि नकुल आणि सहदेव आहेत, त्यांनी श्रीकृष्णांच्या पायी पडले. तर म्हणून हे उदाहरण रूप गोस्वामी देतात पूरवयस्य यांच्यासाठी. आणि दुसऱ्या प्रकारचे जे भक्त आहेत त्याला आपण म्हणू व्रजवयस्य. व्रजवयस्य म्हणजे जे लोक गावात राहतात, जे वृंदावनामध्ये राहतात आणि ते श्रीकृष्णांचे मित्र आहेत. तर आपण जी सुरुवातीला चर्चा केली गौरव सख्य आणि विश्रम सख्य, ते श्री चैतन्य महाप्रभूंनी अंत्यलीलेमध्ये सांगितलंय. आणि हे पुरवयस्य आणि व्रजवयस्य हे रूप गोस्वामींनी अध्याय क्रमांक 41 मध्ये सांगितलंय. तर हे जे व्रजवयस्य आहेत याचे चार विभाग रूप गोस्वामींनी केलेत. पहिला जो विभाग आहे तो आहे सुहृत. सुहृत म्हणजे जो श्रीकृष्णांचा शुभचिंतक आहे, याचं वय
श्रीकृष्णांपेक्षा जास्ती असतं. तर याच्यामध्ये कोणी कोणी मित्र आहेत, त्याच्यातले जे लीडर आहेत ते आहेत मंडली भद्र म्हणून. मंडली भद्र म्हणून एक गोप आहेत. ते काय म्हणतात एकदा, अरे मित्रांनो बघा, श्रीकृष्ण गायींची काळजी घेऊन किती थकलेत, आणि आपण दिवसभर या वनामध्ये फिरतोय तर श्रीकृष्ण किती थकलेत. चला श्रीकृष्ण झोपूया, मी श्रीकृष्णांच्या डोक्यांचा मसाज करतो आणि तुम्ही लोक श्रीकृष्णांच्या पायांचा मसाज करा. तर कारण वयाने श्रेष्ठ आहेत, ते एक वात्सल्य रस आहे, काळजी घेण्याची भावना आहे त्यांच्यामध्ये, आहे सख्य रस, प्राधान्यतः तो मैत्रीची भावना आहे, पण त्याच्यामध्ये त्यांचा थोडा वात्सल्य रस पण आहे. बलरामजी आहेत, बलरामजी पण अशा रसामध्ये आहेत, सुहृत पण व्रजवयस्य आहेत. बलरामजी काय म्हणतात एकदा मित्रांना, अरे श्रीदामा ऐक, आज श्रीकृष्णांचा वाढदिवस आहे, आज श्रीकृष्णांना कालिया दहच्या जवळ पाठवू नको, आज यशोदा माईला श्रीकृष्णांची पूजा वगैरे करायची आहे, त्यांना शुभ व्हायचं, तर मला पण त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, तर श्रीकृष्णांना आज घेऊन नको जाऊ कालिया दहच्या जवळ. तशा प्रकारे बलरामजी मंडली भद्र यांना श्रीकृष्णांच्या सुरक्षिततेची भावना आहे. हा झाला पहिला ग्रुप. दुसरा आहे सखा. सखा व्रजवयस्य, हे श्रीकृष्णांपेक्षा वयाने कमी आहेत, त्यांना श्रीकृष्णांप्रती खूप आसक्ती आहे, श्रीकृष्णांशिवाय ते जगू नाही शकत, त्यांना श्रीकृष्णांची सेवा करायची नेहमी इच्छा असते. जसं सुहृतमध्ये थोडस वात्सल्य रस होतं, तसं या सखामध्ये थोडस दास्य रस आहे. एक त्यांचा मित्र आहे श्रीकृष्णांचा, त्याचं नाव आहे विशाल म्हणून. हा विशाल काय करतो, सकाळी सकाळी लवकर उठतो, झोपतच नाही तो, आणि सकाळी सकाळी पहाटे सर्वजण उठायच्या आधी यशोदा माईच्या घराच्या उंबरठ्यावर जाऊन उभा राहतो तयार होऊन, आणि म्हणतो श्रीकृष्ण कुठे आहेत. तर यशोदा माई म्हणते, अरे त्याला तयार करते मी, ये आतमध्ये, तू काय बाहेर उभा आहे. तर विशाल पण आतमध्ये येतो, आणि श्रीकृष्ण यशोदा श्रीकृष्णाचा श्रृंगार करत असते, तर विशालला सांगते चल तू ये आणि तू पण मला मदत कर. तर विशाल खाली वागतात आणि श्रीकृष्णांच्या पायांमध्ये चरणांमध्ये पैंजण लावतात, आणि जेव्हा विशाल खाली वाकून पैंजण लावत असतात, तेव्हा श्रीकृष्णांच्या हातामध्ये बासुरी असते, ते असं हलक्याने त्यांच्या डोक्यावर मारतात ती बासुरी, आणि मस्करी करतात विशालची. आणि तेव्हा यशोदाबाई श्रीकृष्णांना म्हणते, काय रे, हा एकदा तुला मदत करतोय आणि याला तुझ्याबद्दल इतकी आसक्ती आहे की सकाळी सकाळी हा झोप न घेता इथे पटकन आला, आणि तू त्याची काय मस्करी करतोयस, असं यशोदामाई कधी कधी त्यांना थोडं ओरडते. अजून एक त्यांचा मित्र आहे जो या सखा ग्रुपमध्ये येतो, त्याचं नाव आहे देवप्रस्थ. हा देवप्रस्थ थोडा धडधाकट आहे. तर जेव्हा पण कोणी राक्षस श्रीकृष्णांवर आक्रमण करतो, सगळ्यात पहिला सखा श्रीकृष्णांचा जो श्रीकृष्णांच्या बाजूने लढायला उभा होतो, तो आहे देवप्रस्थ. तो नेहमी जाऊन त्या राक्षसाला मारतो, मग श्रीकृष्ण म्हणतात अरे तू नको जाऊ, मी मारतो म्हणून. तशा प्रकारे हा देवप्रस्थ आहे, हा नेहमी श्रीकृष्णांच्या सेवा करण्यासाठी तयार असतो. तिसरा जो ग्रुप आहे तो आहे प्रिय सखा. प्रिय सखा हे वयाने मोठे पण नाही आहेत, वयाने छोटे पण नाही आहेत, हे इक्वल वयाचे आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठे जे लीडर आहेत ते आहेत श्रीदामा. श्रीदामा कोण आहेत, राधा राणीचे भाऊ आहेत. आणि अजून एक त्याच्यामध्ये आहे तो ब्राह्मण मित्र श्रीकृष्णांचा मधुमंगल. तर श्रीदामांबद्दल तर आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्यात. श्रीकृष्ण आणि श्रीदामा अनेक वेळा कुस्ती खेळतात, आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण रोज हरतात. प्रत्येक वेळेस कुस्तीमध्ये श्रीदामा जिंकतो. तर श्रीकृष्ण नेहमी श्रीदामाला खुश ठेवतात, राधाराणींची कृपा पाहिजे त्यांना. आणि मधुमंगल आहे, मधुमंगल हा ब्राह्मणाचा मुलगा आहे. तर मधुमंगल, तू जर मला छान लाडू खाऊ घातलेस, तर एक मनोहर लड्डू म्हणून एक लड्डू असतात वृंदावनामध्ये, त्याची रेसिपी पण मिळते आजकाल. तर हे जे मनोहर लड्डू आहेत, हे मनोहर लड्डू जर तुम्हाला खाऊ घातलेस, तर मी तुला ब्राह्मण म्हणून आशीर्वाद देईन, जेणेकरून तुझी मैत्रीण आहे ना राधाराणी, ती तुझ्यावर खुश राहील. आणि श्रीकृष्णांना असं जेव्हा कोणी म्हणतात, तर श्रीकृष्ण चान्स नाही घेत, श्रीकृष्ण पटकन त्याला लड्डू देतात आणि मग तू खा बाबा, जेवढे लाडू खायचे तेवढे खा, पण मला आशीर्वाद दे की राधाराणी नेहमी माझ्यावर प्रसन्न राहायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे मधुमंगल आहेत, हे पण प्रिय सखामध्ये येतात. काही प्रिय सखा मित्र आहेत श्रीकृष्णांचे, ते चटकन मागून येणार आणि त्यांचे डोळे बंद करणार. काही प्रिय सखा मित्र आहेत श्रीकृष्णांचे, ते असे न कळत मागून येतात आणि श्रीकृष्णांना घट्ट मिठी मारतात, त्यांना श्रीकृष्णांविना राहावे ना.
आणि चौथी कॅटेगरी आहे, ती सगळ्यात वरची श्रेष्ठ कॅटेगरी आहे, ते आहेत प्रिय नर्मसखा. प्रिय नर्मसखा म्हणजे श्रीकृष्णांच्या सर्व सखांमध्ये यांचं सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात उच्च स्थान आहे. हे काय करतात माहितीये? यांची काय सेवा आहे? यांची सेवा आहे, श्रीकृष्णांना, राधाराणीला कधी काही पत्र पाठवायचं असेल, ललिता विशाखा देवींना काही सिक्रेट, काही मेसेज पाठवायचं असेल, गोपनीय संदेश पाठवायचा असेल, की आज रात्री मला राधाराणींना भेटायचंय वगैरे, तर ते गुप्त कामगिरी करण्यासाठी सगळ्यात विश्वासू, सगळ्यात श्रेष्ठ त्यांचे जे मित्र आहेत त्यांना म्हणतात प्रिय नर्मसखा. आणि सगळ्यात गुपित गुपित ज्या गोष्टी आहेत त्या यांना माहिती असतात. आणि याच्यामध्ये त्यांचे जे लीडर आहेत त्यांचं नाव आहे सुबल गोप. आणि सुबल आणि उज्ज्वल म्हणून पण एक गोप आहेत. इथे हस्तिनापूरमध्ये कसे एक अर्जुन आहेत पण ते क्षत्रिय आहेत. तसं इथे वृंदावनामध्ये पण एक गोप आहे, त्यांचं नाव आहे अर्जुन गोप म्हणून. तर एकदा एक गोपी श्रीमती राधाराणींना म्हणते, बघ श्रीमती राधाराणी, तिथे सुबल आहे ना, सुबल, आपण त्याला एक गोपनीय मेसेज दिलाय श्रीकृष्णांना देण्यासाठी. तर सुबल बघ, तो आपला दिलेला मेसेज श्रीकृष्णांच्या कानात सांगतोय, तो कोणाला सांगत नाहीये, बघ बघ बघ. आणि बघ, सुबलनी काय केलं, श्यामा सखी आहे, श्यामा सखीने जे एक पत्र लिहिलं होतं श्रीकृष्णांना, प्रेम पत्र लिहिलं होतं, ते सुबल त्यांच्या हातात देतोय. आणि एक तारका सखी आहे, तारका सखीने एक विडा बनवून दिला होता श्रीकृष्णांसाठी. तो विडा बरोबर सुबलनी श्रीकृष्णांच्या हातातच दिलाय, त्यांनी इकडे तिकडे नाही दिलाय. खूप छान आहे हा सुबल गो. खूप सुंदर सुंदर हे मित्र आहेत. आणि स्वामी या सगळ्या मित्रांची स्तुती करताना म्हणतात, साकं विचारू कृतपुण्यपुंजा, इत्थम ब्रह्म सुखानुभूत्या, परदैवतेन. खूप सुंदर एक श्लोक येतो, इत्थम ब्रह्म सुखानुभूत्या, की काही लोक आहेत जे, ज्यांना ब्रह्मानंद स्वीकारायचंय, ब्रह्मसुख स्वीकारायचंय, ते काही लोक या श्रीकृष्णांच्या गोपमित्रांमध्ये आहेत. काही लोक आहेत त्या म्हणतात परदैवतेनं, त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्वच आहेत, परदैवतेनं. आणि म्हणतात, आणि काही लोक आहेत त्यांच्यासाठी श्रीकृष्ण त्यांच्या हृदयातले परमात्मा सारखं त्यांना बघतात म्हणून. तर हे तीन प्रकारचे मित्र आहेत श्रीकृष्णांचे वृंदावनामध्ये. आणि म्हणतात, पण हे लोक इथे कसे आले, साकम विजहरू कृत पुण्य पुंजा. पुंजी, पुंजी म्हणतो ना आपण, माझ्याकडे खूप पुंजी आहे, पुंजी म्हणजे खूप सारे पैसे आहेत. तर कृत पुण्य पुंजा म्हणजे जे जे जीवात्मे भक्ती उन्मुखी पुण्य करतात. तीन प्रकारचे पुण्य असतात. एक असतं भक्ती उन्मुखी पुण्य, ज्याने ते पुण्य केल्याने आपल्याला भक्ती मिळते. काय, कसं पुण्य आहे? भक्तांना खाऊ घालणे, भक्तांना काहीतरी दान देणे. तर दान आहे ते, तो व्यक्ती तर पुण्य म्हणून करतोय, त्याला व्यक्तीला वैष्णव कोण, मायावादी कोण, भिकारी कोण काय माहितीये, पण त्याला एक माहितीये की दान द्यायला पाहिजे, तर त्यांनी तर पुण्य केलं. पण हे पुण्य त्यांनी वैष्णवाला केलं, तर वैष्णवाला पुण्य करून काय होणार? भक्ती उन्मुखी पुण्य, तो भक्ती मार्गावर अग्रेसर होणार. अजून एक पुण्य असतं, त्याला म्हणतात भुक्ती उन्मुखी पुण्य. भुक्ती उन्मुखी पुण्य म्हणजे त्याने दान दिलं कोणाला, कोणाला एका गरीब माणसाला वगैरे दिलं, तर त्याला पुण्य मिळालं, तर पुढच्या जन्मामध्ये याला भुक्ती मिळणार, याला पण काहीतरी श्रीमंती वगैरे मिळणार. आणि तिसरं पुण्य असतं मुक्ती उन्मुखी पुण्य. मुक्ती उन्मुखी पुण्य म्हणजे ते पुण्य त्यांनी अशा कोणाला व्यक्तीला दिलं जो मुक्तीचा आशीर्वाद देतो. तर जर कोणा व्यक्तीने भक्ती उन्मुखी पुण्य केलं आणि त्याची खूप मोठी पुंजी असेल, त्याच्याकडे खूप खूप वर्ष, खूप खूप, त्यांनी जर भक्ती उन्मुखी पुण्य केलं असेल, अशा लोकांना श्रीकृष्णांचा मित्र बनण्याची संधी मिळते वृंदावनामध्ये. तर अशा प्रकारे रूप गोस्वामींनी अध्याय क्रमांक 11 आणि अध्याय क्रमांक 41 भक्तिरसामृत सिंधूमध्ये सख्य रसावर विश्लेषण केलंय. आणि आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की हे सगळं आपल्याला ऐकायला मिळतंय की काय हे जीवात्मे असतील, श्रीकृष्णाने येऊन मिठी मारतात, श्रीकृष्णांना प्रेम करतात. तर या जगातली जी मैत्री आहे ती पण खूप गरजेची आहे. आपण वैष्णवांशी मैत्री करायला पाहिजे का? वैष्णवांमध्ये कितीही दोष असले पण त्याच्यामध्ये एक सद्गुण असतो, की जेव्हा पण ते आपल्याला काहीतरी सल्ला देतील, त्या सल्ल्यामध्ये श्रीकृष्णाचं नामस्मरण करायला सांगतील. ते म्हणतील, अरे तू गीता वाच थोडी,
अरे तू भागवतातला तो भाग वाच. तर एक तो सद्गुण असतो वैष्णवांचा, की आपण जेव्हा त्यांना काही सल्ला मागू तर ते नेहमी श्रीकृष्णांकडे ते आपल्याला ओढतील. बाकीचे जे मित्र आहेत माहित नाही सल्ल्यामध्ये आपल्याला काय सल्ला देतील, वेगवेगळा सल्ला देतात लोक. तर म्हणून जरी आपण श्रीकृष्णांचं त्यांच्या मित्राबद्दलचं प्रेम आणि श्रीकृष्णांच्या मित्रांचं त्यांच्याबद्दलचं प्रेम ऐकतोय, आपल्यासाठी हे सगळं श्रवणीय आहे. पण अनुसरणीय किंवा अनुकरणीय काय आहे आपल्यासाठी, की चांगल्या वैष्णवांशी आपण मैत्री करायला पाहिजे. आणि मैत्री कशी करायची? 6 गोष्टी श्रील रूप गोस्वामींनी सांगितल्यात आपल्याला. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधा प्रीती लक्षणम. तर श्रील प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये उपदेशामृतामध्ये लिहितात, द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस वॉज फॉर्म्ड टू फॅसिलिटेट द 6 काइंड्स ऑफ लव्हिंग एक्सचेंजेस अमॉंग द मेंबर्स. प्रभुपाद म्हणतात, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ आम्ही कशासाठी स्थापित केली माहितीये? भक्तांमध्ये हे 6 गोष्टी करण्यासाठी. तर काय करायला पाहिजे आपण? आपल्या जवळच्या मित्रांना छान आपण भेटवस्तू द्यायला पाहिजे. आपण आपल्या मित्रांनी दिलेल्या भेटवस्तू स्वीकारायला पाहिजेत. आपल्या मनातली हितगुज आपण एका आपल्या जवळच्या मित्राला सांगायला पाहिजे. आणि तो त्याच्या कठीण परिस्थिती जेव्हा म्हणतो, अरे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, मला वेळ देशील का? आपण म्हणायला पाहिजे, ऑफकोर्स, दिवसभर मी उपलब्ध आहे, सांग तुला कधी भेटायचंय. आणि जर आपल्याला पाककला येत असेल तर आपल्या मित्रासाठी आपण स्वतःच्या हाताने चांगलं काहीतरी स्वयंपाक करायला पाहिजे. अगदी पोहे केले तरी चालेल, काही मोठी फीस असेल, पण स्वतःच्या हाताने जेव्हा आपण काहीतरी बनवतो त्याच्यामध्ये प्रेम टाकतो आपण. तर म्हणून आपल्या मित्राला खाऊ घालणे आणि आपल्या मित्राचा स्वयंपाक स्वीकारणे, हे अशा 6 गोष्टी रूप गोस्वामी सांगतात जर आपण केले तर षड्विधा प्रीती लक्षणं. तर आपल्या मित्रांसोबत आपल्या मैत्रिणींसोबत आपण हे 6 गोष्टी केल्या पाहिजेत, असं श्रील प्रभुपदांची इच्छा होती आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापित करण्यासाठी. तर एका दृष्टीने आपण म्हणू शकतो की श्रील प्रभुपाद आपल्याला श्रीकृष्णांप्रती दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य रस देत आहेत. पण एकमेकांप्रती कुठला रस देत आहेत? एकमेकांप्रती एका अर्थाने आपल्याला सख्य रस देतात. म्हणतायत की आपण सगळ्यांनी एकमेकांच्या जवळ यायला पाहिजे. एकमेकांना आपण या 6 गोष्टी करून एकमेकांना प्रेम करायला पाहिजे. जेव्हा आपण वैष्णवांशी प्रेम करू, जेव्हा आपण वैष्णवांशी मैत्री करू, तेव्हा मग आपल्याला इतर मित्रांची गरज भासणार नाही. आणि त्याचा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. मृत्यूसमयी आपण आपल्या जवळ कोणाला बोलवणार? आपल्या खूप जवळच्या मित्रमंडळीला बोलवणार. जर आपल्या जवळ शेवटच्या क्षणी मित्रमंडळी वैष्णव असतील तर ते आपल्याला हरे कृष्ण महामंत्र ऐकवतील. ते आपल्याला प्रभुपादांचं चित्र दाखवतील, नरसिंग देवांना प्रार्थना करतील. आणि जर दुसरा कोणी मित्रमैत्रिणी असेल तर वेगवेगळ्या गोष्टी शेवटच्या क्षणी लोकांना म्हणतात, शेवटच्या क्षणी तुला काय खायचंय? काहीतरी आपण म्हणू तेव्हा मग मला हे आईस्क्रीम खायचंय, मला ते खायचंय, काय माहित नाही काय म्हणू आपण. आणि लोकांना वाटतं शेवटच्या क्षणी खाऊ घालणं, शेवटच्या क्षणी काहीतरी दृश्य दाखवणं, शेवटच्या क्षणी काहीतरी मौज करणं, ही मृत्यू. अरे हा शेवटच्या क्षणांमध्ये याची सगळ्या इच्छा पूर्ण करा. आणि आपल्या इच्छा काय असणार ते आपल्यालाच माहित आहेत, सांगायची गरज नाहीये. माहित नाही आपण काय म्हणू आणि ते आपले शुभचिंतक मित्र आपल्यासाठी काय करतील. पण जर कोणी प्रामाणिक वैष्णव आपल्या जवळ असतील तर म्हणतील, प्रभूजी तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही शांत चित्ताने डोळे बंद करा, आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी संकीर्तन करतोय. इथे आम्ही यमुनेचं पाणी आणलंय, इथे आम्ही गंगेचं पाणी आणलंय. ही तुळशी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना अर्पण केलेली महाचरण तुलसी आहे, ही तुमच्या जिभेवर ठेवतो, याला स्वीकार करा. तर म्हणून शेवटच्या क्षणी जेव्हा सगळे निर्णय होत असतात आपले, त्या क्षणी खाणं पिण्यापेक्षा श्रीकृष्णांची स्मृती ही महत्वाची आहे. आणि श्रीकृष्णांची स्मृती आपल्याला कोण देईल? वैष्णवच देणार आहेत. जो स्वतः वैष्णव नाहीये तो आपल्याला विष्णूची स्मृती कशी करून देईल? म्हणून नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे, शेवटचा क्षण कधी येणार आहे आपला? जर 2024 मध्ये, जर 2044 मध्ये येणार असेल तर मग आपण 2043 पासून वैष्णवांची सेवा करायला सुरुवात करायला पाहिजे. तर ज्यांना ज्यांना माहिती आहे की तुमचा शेवटचा क्षण कधी येणार आहे, त्यांनी त्याच्या एका वर्षा आधीपासून तयारी सुरू करा. सगळ्या वैष्णवांशी चांगले संबंध ठेवा, वैष्णवांना भेटवस्तू द्या, त्यांच्या भेटवस्तू स्वीकारा, त्यांच्यासाठी प्रसाद द्या, त्यांचा प्रसाद स्वीकारा, त्यांना काहीतरी मनातलं सांगा आणि करा. पण ज्यांना ज्यांना असं वाटतंय की प्रभूजी
मला 2044 मध्ये होणार आहे की 2045 मध्ये होणार आहे माहिती नाही. मला नक्की काय माहिती नाहीये. मग त्यांच्यासाठी मी पण त्या ग्रुपमध्ये सामील आहे, की मलाही माहिती नाही की माझा मृत्यू कधी होणार आहे. तर मग तो जो विभाग आहे ज्यांना माहिती नाहीये की मृत्यू कधी होणार आहे, त्यांच्यासाठी माझ्याकडे एक सल्ला आहे. आजपासून वैष्णवांना जवळ करा. आजपासून वैष्णवांना जवळ करा. माहित नाही कधी काय होईल. माझ्या डोळ्यासमोर कितीतरी नावं येत आहेत. माझी आशा होती की ते वर्षानुवर्ष जगतील. 6 महिन्यात डोळ्याआड गेले. अजूनही मला मनात वाईट वाटतं की हे जर जास्ती वर्ष जगले असते तर किती छान त्यांनी सगळ्या भक्तांना प्रोत्साहन दिलं असतं, भक्तांना आधार दिला असता. श्रेष्ठ त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व होतं. पण श्रीकृष्णांची पण वेगळी इच्छा असते. तर म्हणून सख्य भाव हा वैष्णवांसाठी आणि श्रीकृष्णांसाठी इतर भाव. तर असे हे 2 शब्द बोलून मी इथे विराम देतो. जर कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही संशय नाही म्हणू शकत, काय जिज्ञासा असेल तर कृपया अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत हरे प्रणाम कृष्ण प्रभुजी. सगळ्यांना. आता उद्याचं लास्ट सेशन असेल तर उद्या काही अनाउन्समेंट आपण क्वेश्चन आन्सरच्या पेपर घेऊया आणि मग कन्क्लूड होईल. थँक्यू. क्वेश्चन आन्सर्स कंटिन्यू करूया. हरे कृष्णा. येस प्रभू. हा प्रभुजी, दंडवत प्रणाम. खूप छान झाला क्लास. सख्यम बद्दल आपण बोलत, पण कृष्ण आणि सुदामा बद्दल थोडस ऐकायला मिळालं असतं तर फार बरं, कारण त्यांची मैत्री कशी फ्लरिश झाली आणि किती वेळ चालली हे थोडस आम्हाला कळलं तर बरं होईल. कृष्ण आणि सुदामा हे विद्यानगरी, उज्जैन, अवंतिका इथे सांदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये एकत्र आले. अं, आज ज्या ठिकाणाला आपण पोरबंदर म्हणतो त्या पोरबंदरचे आहेत सुदामा. आणि तिकडून ते पण विद्यानगरी सांदीपनी मुनींच्या आश्रमात आले होते. श्रीकृष्णांना पण वसुदेवांनी श्रीकृष्णांना 11-11.5 वर्षांनी भेटतायत. पण वसुदेव यांना त्यांना चांगलं प्रशिक्षण द्यायचं होतं. तर म्हणाले, मला तर खूप लोभ होतोय, कृष्ण आणि बलराम एवढ्या 11.5 वर्षांनी मला भेटतायत, त्यांना जवळच ठेवतो. पण नाही, मनाला मारून त्यांना म्हणाले की नाही, यांना चांगलं प्रशिक्षण द्यायला पाहिजे, राजकुमार आहेत हे. तर म्हणून त्यांना गुरुकुलात पाठवलं. तर तिथे त्यांची मैत्री आहे. लहानपणी पत्नीने त्यांना सांगितलं की थोडं झाड घेऊन या. तर तेव्हा जंगलात गेले. तिथे पाऊस पडला, वादळ आलं. तर मग एकत्र होते. तर त्यावेळेस कृष्ण आणि सुदामा हे दोघं एकमेकांची त्यांनी मदत केली. एकमेकांना त्यांनी धरून ठेवलं, आधार दिला रात्रभर. झाडांच्या फांदीवर होते रात्रभर. आणि तेव्हा ती घट्ट मैत्री होती त्यांची. ती नंतर सुदामा आपल्या घरी गेले. गुरुकुलानंतर उत्तीर्ण होऊन श्रीकृष्ण आपल्या सगळ्या लीलांमध्ये लागले. मग पुन्हा एकदा आपल्याला तर सर्वांना माहिती आहे की सुदामाच्या पत्नीने त्यांना आग्रह केला आणि सुदामा मग त्यांना भेटायला द्वारकेला गेले. मग तिथे काही दिवस जेव्हा राहिले तेव्हा रोज श्रीकृष्ण त्यांना विचारायचे, सुदामा, तू काही उद्देशाने आलायस का? आणि सुदामा रोज म्हणायचे की नाही हो, मी तुम्हाला भेटायला आलोय. असं. कारण सुदामाला मागायला वाईट वाटत होतं, चांगलं नव्हतं वाटत. तर म्हणतात रोज त्यांना विचारतात श्रीकृष्ण, तू काही मागायला आलास का मला? तुला काही पाहिजे का? म्हणजे नाही नाही नाही, मी तुला भेटायला आलो. अशा करत रोज त्यांची श्रीकृष्ण पण काही सोडत नाहीत. श्रीकृष्ण पण मिश्किल स्वभावाचे आहेत. तर श्रीकृष्ण रोज त्यांची परीक्षा घेतात. अरे तुला काही पाहिजे का? नाही 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 नाही. मी तुला भेटायला आलो. पण श्रीकृष्णाचे गमतीशीर आहेत. श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये काय आहे ते सगळं माहिती असतं. तर श्रीकृष्णांनी सुदाम्याला परतीच्या प्रवासासाठी रथ नाही दिला. सुदामा येताना चालत आले होते. जाताना कमी आपल्या घरी कोणी चालत आलं तर कमी कमी आपल्याकडे जर गाडी असेल तर आपण गाडीत बसून पाठवू ना. श्रीकृष्ण इथे संवेदनशील आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, हा बिचारा, हा हा चालत आलाय आणि याच्यामध्ये ती भावना आहे की नाही नाही, मी तर साधारण आहे. तर त्याच्या भावनेला मी संवेदनशीलपणे त्रास नाही देणार. तर जाताना सुदामा पण चालत गेले. आणि श्रीधर स्वामी एक खूप मोठे आचार्य आहेत, तर ते काय म्हणतात, श्रीकृष्णांनी सुदाम्याला चालत का पाठवलं? आणि श्रीकृष्णांना शुद्ध भक्ताचे चरण या पृथ्वीला स्पर्श करावे आणि त्या पृथ्वीला पवित्र करावे. आणि नंतर त्या पृथ्वीवरून जे लोक चालतील ते शुद्ध भक्तांच्या चरण धुळीमुळे पवित्र होतील, म्हणून श्रीकृष्णांनी सुदाम्याला रथ नाही दिला.
अशा प्रकारे सुदामा चालत चालत चाललेत आणि मनातल्या मनात म्हणतायत, काय माझं सौभाग्य. काय म्हणतात? क्वाहम दरिद्र पापीयन को कृष्ण श्रीनिकेतन ब्रह्मबंधुर इति स्माहम बाहुभ्याम परिरंभित. तर म्हणतात, क्वाहम दरिद्र पापीयन, कुठे मी दरिद्र, माझ्या पाप कर्मांमुळे मी दरिद्र जीवन जगतोय. क्व कृष्ण श्रीनिकेतन, आणि कुठे कृष्ण जे लक्ष्मीपती आहेत. म्हणतात ब्रह्मबंधुर इति स्म, मी तर ब्राह्मण पण नाही, मी तर पडलेला पतन झालेला ब्राह्मण आहे, ब्रह्मबंधू आहे मी. पण म्हणतात बाहुभ्याम परिरंभित, अशा या दरिद्र पापी सुदाम्याला श्रीनिकेतन, श्री लक्ष्मी देवींच्या पतीने आत्मसात केलं. काय हे श्रीकृष्ण आहेत. अशा प्रकारे खूप छान स्तुती करतात. आणि जर तुम्ही तो अध्याय वाचला, मला वाटतं अध्याय क्रमांक 85 येतो 10व्या स्कंदामध्ये, तर या अध्यायामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम येतं परत. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम सांगतात, ते सुदामा सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम. तर खूप सुंदर येते, तिथे पण येतं पत्रम पुष्पम फलम तोयम. आणि त्यानंतर मग श्रीकृष्ण जेव्हा सुदामा जेव्हा घरी परततात, तेव्हा म्हणतात, अरे माझी झोपडी कुठे गेली. त्या ठिकाणी खूप मोठं महाल असतं आणि खूप सुंदर महिला बाहेर येते आणि त्यांना नमस्कार करते. ते म्हणतात, तुम्ही कोण आहे? म्हणलं, मी तुमची पत्नी आहे. म्हणजे हो का, मी ओळखलंच नाही. तर श्रीकृष्णांनी काय केलं, कुठेतरी त्याच्या मनामध्ये ती भावना होती. त्यांच्या बायकोनी त्यांना सांगितलं होतं की अरे हो तुम्ही मागा मागा, पण त्यांनी मागितलं नाही. तर श्रीकृष्णांनी ती संवेदनशीलपणे त्यांच्या हातात ते धनसंपत्ती नाही दिली, त्यांच्या देखत ती धनसंपत्ती नाही दिली, पण जेव्हा ते घरी पोचले तेव्हा दिली. तर संवेदनशीलपणे एकदम सेन्सिटिव्हली श्रीकृष्णांनी त्यांच्यासोबत असे व्यवहार केले की त्याचं प्रेम वाढावं. श्रीकृष्ण कधी पण एक गोष्ट करतात की प्रेम वाढायला पाहिजे आपलं. तर म्हणून सुदामाला जर तेव्हा धनसंपत्ती दिली असती द्वारकेमध्ये, तर सुदामा म्हणाले असते, अरे आमच्या मैत्रीमध्ये आता दुरावा निर्माण झाला. तर त्या मैत्रीला धरून ठेवलं श्रीकृष्णांनी, पण घरी गेल्यावर महाल आणि इत्यादी इत्यादी सगळं काही जे काय होतं ते दिलं. तर मैत्री पण सांभाळली, मदत पण केली, भावना पण सांभाळल्या. आणि आपल्यासारख्या साधारण जीव आता जेव्हा पोरबंदरला कधी गेले द्वारके यात्रेला, तर आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हा सुदाम्याच्या चरण धुळीला स्पर्श करू, तर श्रीकृष्णांची ती पण इच्छा पूर्ण होईल की हे लोक सुदाम्याच्या चरण धुळीला स्पर्श करून पवित्र होते. असं श्रीकृष्ण एका हिंदीमध्ये एक म्हणे, एक तीर से दो निशान. तर श्रीकृष्ण एक तीर से असंख्य निशान करतात. काय काय करतात श्रीकृष्ण माहिती नाही. आपण फक्त हे स्मरण करू शकतो आणि आनंद घेऊ शकतो श्रीकृष्ण. ओके उदय पाटील प्रभू, थँक्यू. येस, थँक्यू तुमच्यामुळे प्रभूजी. सुदामा ब्राह्मणाबद्दल थोडी आठवण करू शकलो आपण. थँक्यू सो मच प्रभूजी, थँक्यू. येस. नित्यसखी माताजींनी चॅटवर टाकलंय की अध्याय क्रमांक 80 येतो, 80 आणि 81 सुदामा ब्राह्मणाची. येस. हरे कृष्ण. येस माताजी. दंड प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. प्रभूजी, अनुसरण अनुसरण ह्या शब्दाचा मला थोडासा हा, अनुकरण म्हणजे आपण कॉपी करायचं. कॉपी करायचं म्हणजे तंतोतंत जसा कोणी व्यक्ती बोलतो, जसा कोणी व्यक्ती करतो तसं करायचं. समजा कोणी व्यक्ती तोतडा बोलत असेल, तर त्याची मस्करी करायला आपण पण तोतडा बोलतो ना, तसं. आणि अनुकरण म्हणजे कोणी व्यक्ती काय आपल्याला सांगताय त्याचा सारांश घ्यायचा. सॉरी, अनुसरण म्हणजे सारांश घ्यायचा त्याचा. तर प्रभुपाद म्हणायचे, हरे कृष्ण 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 हरे राम राम राम. तर आपल्याला तसं जप करायची गरज नाहीये, प्रभुपादांचं अनुकरण नाही करायचंय. पण प्रभुपाद म्हणायचे लक्षपूर्वक आपण जप करायला पाहिजे. आपण आपला जो जप आहे, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, तसा आपण त्याचा सारांश घ्यायला पाहिजे, त्याचा सार घ्यायला पाहिजे. तर प्रभुपादांना जर प्रसन्न करायचं असेल, एक मार्ग आहे, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असा जप करणं. आणि अनुसरण म्हणजे प्रभुपादांनी जसं नेहमी जपाला महत्व दिलं तसं आपण आपल्या जीवनाला महत्व द्यायचं. तर हे उदाहरण दिलं मी. कोणा पण वैष्णवाचं आपण अनुकरण करू शकतो आणि कोणा पण वैष्णवाचं आपण अनुसरण करू शकतो. आपण नेहमी अनुसरण करायला पाहिजे, अनुकरण नाही करायला पाहिजे. गुरु महाराजांच्या शिकवणीचं पण आपण अनुसरण करायला पाहिजे. गुरु महाराज एका विशिष्ट पद्धतीने हसतात, गुरु महाराज एका विशिष्ट पद्धतीने चालतात,
आपल्याला गुरु महाराजांसारखं त्या विशिष्ट पद्धतीने चालायची आणि हसायची अजिबात गरज नाहीये. पण आपण एक धरायला पाहिजे की आपण नेहमी आनंदी राहायला पाहिजे भक्तीमध्ये. आपण खिन्न अवस्थेत नाही राहायला पाहिजे. हरे कृष्ण. थँक्यू थँक्यू प्रभूजी. थँक्यू. चला, खूप प्रभूजी खूप तुम्ही जे धन्यवाद. एक छोटासा प्रश्न होता की तुम्ही मध्ये जे सख्यांचे हे सांगितलं की वयाने लहान सेम असं, तर कधी कधी आपण भक्तीमध्ये जेव्हा आपल्या काही फ्रेंडशिप्स होतात तर म्हणजे फ्रेंडशिप इज लाईक इक्वल्स असं आपण म्हणतो ना. येस. पण मग ते वयाच्या पण कधी कधी हे नसतात ना, म्हणजे वयाने पुढे मागे पण असू शकतात, पण आपण भक्तीमध्ये एकत्र आलेलो असतो. हं? येस. तर मग हाऊ इज द डिफरन्स इन दॅट असा तो. पहिला जे होता ना, व्रजवयस्यमध्ये पहिला जो होता तो सुहृद होता. तो थोडा वयाने मोठा आहे. त्याला थोडी प्रोटेक्शनची भावना असते. वात्सल्य वात्सल्य आहे, सख्य आहे, पण थोडं त्याच्यामध्ये वात्सल्य आहे. बलरामजींचं उदाहरण दिलं, मंडली भद्राचं उदाहरण दिलं मी. तर आपले पण कोणी मित्र असू शकतात जे आपण एकत्र आहोत आणि मैत्रीचीच भावना आहे. गुरु नाही आहेत ते आपले, पण आपल्यापेक्षा वयाने थोडे मोठे असले तर नेहमी त्यांची प्रोटेक्शनची भावना असते. तर त्यांना आपल्या काय म्हणू मी, चांगल्या उद्देशाने, कोणी त्याचा दुसरा अर्थ काढू नये, त्याला आपण मोठी बहीण म्हणू शकतो. की हे मोठी बहीण आहेत किंवा हे मोठे भाऊ आहेत माझे. मित्रच आहेत, पण थोड्या वयाने मोठे आहेत, तर थोडं वात्सल्य आहे. पण दुसरं सखा होतं, ते पण मित्रच आहेत, पण ते थोडे वयाने लहान असतात, तर त्यांना नेहमी सेवा करायची इच्छा असते. तर कधी कधी आपले कोणी गुरुबंधू पण असतात किंवा गुरु भगिनी असतात, त्यांना नेहमी सेवा करायची इच्छा असते की हे करू. तर त्यांचं त्यांना असं वाटतं की मी वयाने थोडा लहान आहे मी, तर प्रभूजींसाठी काहीतरी करतो. तर आपल्या सर्वांचा अनुभव आहे. काही आपले जे मित्र मैत्रिणी आहेत ते थोडे वयाने मोठे असतात, तर ते नेहमी आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. ते नेहमी आपली सुरक्षिततेबद्दल चिंतित असतात आणि नेहमी आपल्याला सांगणार असं नको करू, तसं नको करू. तर ते सख्यरस आहे, पण सुहृद आहेत. काही आहे ते वयाने थोडे लहान असतात, तर सख्यरस आहे पण त्याच्यामध्ये थोडे दास्य आहे. सो इज दिस आन्सर टू युअर क्वेश्चन, की तुमच्या मनामध्ये एक दुसरी काही भावना होती माझा जे विचारायची? गॉट इट प्रभूजी. येस, थँक्यू. हा, तर थँक्यू फॉर सच थोडं अ असतं ना. वंडरफुल क्लास. थोडं आहे त्यात. सच थँक्यू प्रभूजी. खूप छान क्लास झाला, खूप सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तुम्ही असे काय काय प्रश्न विचारता. ऍक्च्युली तुम्हाला हे सगळं माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांच्या प्रोटेक्शनची भावना आहे. अनंगोपी माताजी आहेत ना, हे सुहृद सख्य रसामध्ये आहेत. त्यांना नेहमी असं वाटतं की सगळ्या जणांनी छान भक्ती करावी सगळ्यांनी, म्हणून आपल्या मनातले प्रश्न आपण नाही विचारत, अनंगोपी माताजी नेहमी विचारतात. मोठे बहिणीसारखे आहेत ते. ते नेहमी सगळ्यांना, अरे या भक्तासाठी काय चांगलंय तर काहीतरी विचारणार, या भक्तासाठी काय चांगलंय ते विचारणार. हरे कृष्ण. थँक्यू हरे प्रभूजी. कृष्ण. टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम यू. हरे कृष्ण. येस माताजी. जसं आनंद गोपी हरे कृष्ण. तुम्ही बोललात तर आय कम्प्लिटली अग्री की त्यांना वाचले आहे आणि मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मला आहे. सो थँक्यू. त्या मला नेहमी येस. सांगत असतात, काहीतरी सांगत असतात. तर काही काही ना, काही वैष्णव असतात आपल्या जीवनामध्ये, ते आपले मित्र जरी असले ना, पण त्यांना नेहमी एक वात्सल्याची भावना असते. एक थोडं नेहमी प्रोटेक्ट करण्यासाठी ते स्वतःहून सांगणार, असं नको करू, तसं नको करू. आणि कधी कधी आपल्याला ते वाईट वाटतं की हा मित्र आहे, हा असा का बोलतोय, ही मैत्रीण आहे, ही अशा का बोलते. पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये थोडं वात्सल्य रस असतं. आणि कधी कधी कोणी आपले समवयीन मित्र असतात, ते मी तुझ्यासाठी काय करू, हे बघ मी तुझ्यासाठी काय केलं, तर आपल्याला वाटतं हा काय माझ्या मागे पडलाय. तो मागे नाही पडलाय. त्याच्या सख्य रसामध्ये थोडं दास्य रस आहे, त्याला काहीतरी सेवा करायची आहे. तर ऍक्च्युली जसं आपण भक्ती मार्गामध्ये पुढे जाऊ, तसतसं आपल्या मनुष्याला ओळखण्याची पण आपली जी कला आहे ती वाढत जाते. जसजसं आपण रूप गोस्वामींचे पुस्तकं वाचू, सनातन गोस्वामींचे पुस्तक वाचू, तसं आपण फक्त श्रीकृष्णांबद्दल नाही जाणणार. आपण एकमेकांशी कसं वागायचं ते पण जाणणार. कारण आपण शेवटी श्रीकृष्णांचे अंश आहोत. श्रीकृष्ण कसे वेगवेगळ्या भक्तांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने वागतात, तसं आपण पण श्रीकृष्णांचे अंश आहेत. ऍक्च्युली आपल्यामध्ये ती कला आहे, सुप्त आहे ती, की प्रत्येक व्यक्तीशी संवेदनशीलपणे त्याच्या भावनेनुसार कसं वागायचं. पण आज आपल्यावर मायेचं आवरण झालंय, म्हणून आपण सगळ्यांशी एका दृष्टीने वागायला जातो आणि सगळा काय म्हणू त्याला, गोंधळ करून टाकतो, सगळी वाट लावून टाकतो आपण.
पण आपण जर भक्ती मार्गामध्ये भक्ती रसामृत सिंधू आपण वाचू, रूप गोस्वामींचं वाङ्मय वाचू, सनातन गोस्वामींचं वाङ्मय वाचू, यांनी श्रीकृष्णांना जवळून बघितलंय, यांनी श्रीकृष्णांबद्दल लिहिलंय. तर नाते संबंध चांगले करण्यासाठी जर कोणाला संघर्ष येत असतील तर कृष्णा पुस्तक वाचायला पाहिजे. टेक्स्टबुक फॉर आर्ट ऑफ मेंटेनिंग रिलेशनशिप्स. श्रीकृष्ण कसे अर्जुनाला पण बरोबर गौरव सख्यामध्ये सांभाळतात, कसे व्रज गोपांना विश्रंभ सख्यामध्ये सांभाळतात, तर श्रीकृष्णांना आपण प्रार्थना करायला पाहिजे, हे श्रीकृष्ण तुम्ही सगळ्यांना सांभाळता, मी दीनहीन आहे, मला मध्ये अजिबात कोणाला सांभाळून चालण्याची कला नाहीये, माझ्यावर ज्यांचं वात्सल्य आहे त्यांना मी कधी कधी ऑर्डर देतो, आणि ज्यांना माझ्या प्रती दास्य भावना आहे त्यांना कधी कधी मी ओरडतो. असं नाही करायला पाहिजे. ऍक्च्युली सगळ्यांना सांभाळून करायला पाहिजे. माहित नाही कधी श्रीकृष्ण आपल्याला आशीर्वाद देतील, त्यासाठी आपण कधी प्रामाणिकपणे प्रार्थना करू. पण आज आपण तथ्यरसाच्या त्या चर्चेनंतर श्रीकृष्णांना प्रार्थना करू शकतो, श्रीकृष्ण तुम्ही विविध प्रकारच्या भक्तांना त्याच्या त्याच्या रसानुसार सांभाळून घेता, याच्यातला या सिंधू मधला या समुद्रामधला एक थेंब मला देणार का? माझ्या जीवनात पण अनेक अनेक रसातले लोक आहेत, पण त्यांना सांभाळता येत नाही मला नीट. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्णा प्रभूजी. येस माताजी, हरे कृष्ण. हा प्रभूजी, तुम्ही जे सांगितलं की भक्तांशी आपला व्यवहार कसा असला पाहिजे, ते ददाती प्रतिगुण होय. 6 गोष्टी. तर ते आपले जे बाहेरचे मित्र-मैत्रिणी असतात, की आपली इच्छा असते की त्यांना भक्ती मिळावी, त्यांनाही भगवंतांची कृपा मिळावी, त्यांनाही हा आनंद मिळावा. तर आपण त्यांच्याशी अशा काही गोष्टी आहेत का, अशा जशा ह्या 6 गोष्टी आहेत तशा, की कसा व्यवहार करावा की जेणेकरून ते भक्तीमध्ये येण्यासाठी उत्सुक होतील आणि येतीलही? हरे कृष्ण. त्यांना ना त्यांच्या संघर्षांमध्ये जर आपण आधार दिला, प्रत्येकाला ना एकटेपणा कधी वाटतो, संघर्षांमध्ये एकटेपणा वाटतो. यशामध्ये कधी कोणाला एकटेपणा वाटतो का? असं म्हणतात की यशस्वी व्यक्तीचे खूप सारे नातेवाईक असतात. जो यशस्वी आहे त्याचे सगळे नातेवाईक त्याला ओळखतात, आणि जो अयशस्वी आहे तो त्याचे कोणी नातेवाईकच नसतात, कारण सगळेजण त्याचा फोन उचलणं बंद करतात. म्हणून अगदी आपण म्हणू ना, रक्ताचं नातं आहे आमचं. रक्ताचं नातं असलेले लोक पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष येतात तेव्हा त्याला एकटं लोटतात. त्यावेळेस जर भक्त उपलब्ध असेल आणि भक्ताने म्हटलं तुमच्यासोबत मी आहे, तुमच्या संघर्षाच्या काळी मी आहे, तुमच्या वाईट काळी मी तुमच्यासोबत आहे, तर त्या भक्ताला त्या व्यक्तीला खूप आधार मिळेल, त्या व्यक्तीला खूप एक सहानुभूती मिळेल, त्या व्यक्तीला एक जाणवेल की हा व्यक्ती माझा शुभचिंतक आहे, आणि कठीण प्रसंगी जेव्हा माझे रक्ताचे नाते असलेले लोक मला सोडून गेले तेव्हा हा व्यक्ती सोबत होता. ती खरोखर प्रामाणिकपणे मदत आपल्याला करायला पाहिजे. नुसतं आपण म्हणतोय जप कर, 4 नियमांचं पालन कर, कधी कधी ही हिंसा होते. कधी कधी प्रचारक इतका कठोर होतो कारण त्याला वाटतं मी वैष्णव आहे, मी खूप श्रेष्ठ आहे, आणि हा काय 4 नियमांना भंग करणारा भौतिकवादी कर्मी आहे. अजिबात आपल्या मनामध्ये असं विचार नाही पाहिजे. आपल्या मनामध्ये विचारायला पाहिजे, हा श्रीकृष्णांचा मुलगा आहे पण हा वडिलांना विसरलाय, ही श्रीकृष्णांची मुलगी आहे पण ही श्रीकृष्णांना विसरली आहे. मी माझं कर्तव्य आहे की या व्यक्तीला श्रीकृष्णांशी त्यांचं नातं, मला वडिलांशी त्यांचं जे नातं आहे ते मला जोडून द्यायचंय. त्यासाठी काय करायला लागेल, जवळ तर गेला नाही. जो मुलगा आपल्या वडिलांना स्वीकारत नाहीये त्याला मी जोरात ओरडलो आणि म्हणा चल चुप, वडिलांना नातं जोड, चल नमस्कार कर वडिलांना, चुपचाप नमस्कार करायचं, समजलंस? तो म्हणेल अजिबात करणार नाही. उलट त्याला त्याच्या कठीण प्रसंगी जर मदत केली आणि नंतर सांगितलं थोडस माझं ऐकशील, तो म्हणाल अरे तू मला कठीण प्रसंगी मदत केलीस, का नाही ऐकणार? म्हणे, आपण दोघं मिळून जप करूया, आपण दोघं मिळून प्रसाद खाऊया, आपण दोघं मिळून हे करूया, आपण दोघं मिळून सत्संगाला जाऊया. तर छान कठीण प्रसंगी जर आपण मदत केली तर त्या व्यक्तीचं आपण हृदय जिंकू शकतो. आणि ते हृदय जे जिंकायचंय ते स्वार्थासाठी नाही जिंकायचंय, ते जे हृदय जिंकायचंय ते त्या व्यक्तीला सगळ्यात मोठं औषध त्याच्या तोंडात घालण्यासाठी, त्याचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्याला त्याला त्याच्या कठीण प्रसंगी त्याला मदत करायची. जर आपण कोणा व्यक्तीला म्हटलं तोंड उघड, मला तुला औषध द्यायचंय, तो म्हणा अजिबात उघडणार नाही, तुझ्यावर विश्वासच नाही माझा. पण जर आपण कठीण प्रसंगी कोणाला मदत केली तर त्याचा विश्वास जिंकतो आपण, आपण विश्वास अर्ह होतो. आणि विश्वास अर्ह जेव्हा होतो तेव्हा त्याला म्हणू आता तोंड उघड, तोंड उघडलं.
मग त्याला औषध द्यायचं, हरे कृष्ण महामंत्र द्यायचा, प्रसाद द्यायचा, हरिकथा, हरियात्रा द्यायची, हरिसेवा द्यायची त्याला. तर तो कोण हरिकथा, हरिप्रसाद, हरिसेवा, हरियात्रा स्वीकारणार? ज्याला तुमच्यावर विश्वास आहे. आणि विश्वास कोणाला येणार? कठीण प्रसंगी ज्यांनी मदत केली त्याच्यावर येणार आहे. म्हणून एक प्रचाराचा मार्ग आहे प्रवचन करणे, आणि एक प्रचाराचा मार्ग आहे खरोखर सर्वांचा शुभचिंतक म्हणून जीवन जगणे आणि व्यक्तींचं हृदय जिंकणे. आणि एकदा तुम्ही व्यक्तीचं हृदय जिंकलं की त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला जे काही औषध द्याल, हरिकथेचं औषध द्याल, हरिप्रसादाचं औषध द्याल, हरिसेवेचं औषध द्याल, ते औषध स्वीकारतील. थँक्यू प्रभूजी, थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण इथे थांबूया आणि उद्या पुन्हा भेटूया. येस प्रभू, बोला. सोमनाथ प्रभू, हरी बोल. बोला ना प्रभू. हा प्रभूजी, माझा एक छोटा प्रश्न होता छोटा, हम्म. की आपला हरिनाम घेत असताना आपला कुठल्या भावाने तो हरिनाम घेतला पाहिजे? म्हणजे कुठल्या भाव, तो कुठला वात्सल्य भाव असू शकतो का असं हरिनाम, जेणेकरून आपण खरंच तो हरिनाम शुद्ध ह्याने घेतलं की घेणं गरजेचं आहे. श्रील प्रभुपादांनी जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ दिलाय तर त्याच्यामध्ये दिलंय, एक लहानस अवलंबून बाळ ज्या प्रकारे आपल्या आईला हाक मारतं, कुठल्या भावनेने हाक मारतं? तुझ्या विना मी कोण, तुझ्या विना मला खायला नाही मिळणार, तुझ्या विना माझी काळजी नाही, तुझ्या विना मला वस्त्र नाही. लहान बाळाला वस्त्र घालणार आई, त्याला खाऊ घालणार आई, त्याला कडेवर घेणार आई, त्याला फिरवणार आई, त्याची सुरक्षितता करणार आई. आई विना त्या मुलाचं कोणी नाही. तर आपण जेव्हा श्रीकृष्णांचं नाव घेतो तेव्हा श्रील प्रभुपादांनी आपल्याला शिकवत आहे, एक लहानस अवलंबून बाळ ज्या प्रकारे आपल्या आईला हाक मारतं तशा प्रकारे आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पाहिजे. हे कृष्ण आई, हे राधाराणी आई, तुझ्या विना माझा कोण आहे, तुम्हीच मला मदत करू शकता. तर या भावनेने आपण प्रभूजी हरिनाम घेतला पाहिजे. हरी बोल. हरे हरे कृष्ण. प्रभूजी, Yes, Mataji. प्रश्न नाहीये काही, पण साख्य रसाबद्दल रसराज श्रीकृष्णांचं जे आदान प्रदान आहे इतर सख्यांबरोबर, त्याचे खूप नाजूक नाजूक स्तर तुम्ही उलगडून दाखवलेत प्रभूजी. खूप सुंदर एक हे झालं विवेचन, जेणेकरून जे आपले नातेसंबंध आहेत त्याच्यातील गोडवा चाकण्यासाठी खूप उपयुक्त असं हे विवेचन होतं. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. थँक्यू माताजी. एवढा प्रवास हरे करून कृष्ण. तुम्ही तिथे जाऊन हे सांगितलं, त्याच्यामुळे खूप आनंद मी वाटला की मी आज थ- असं वाटत होतं की आज तुम्ही मिस होतंय का, पण तुम्ही मी थकलेलो होतो, पण म्हटलं जर हरिकथा केली तर मग थोडा प्राण येतील. तर आज ऍक्च्युली मी एनर्जेटिक झालोय. आज लवकर झोपणार रात्री, खूप छान. पण आज आनंद आला. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. प्राण तर आमच्यात आले. नाही, नाही, कृष्ण मला प्रभूजी. खूप छान वाटलं. येस. खूप खूप धन्यवाद प्रभूजी, खूप छान तुम्ही आम्हाला हरे कृष्ण. थँक्यू. सर प्रभूजी. खूप छान क्लास. थँक्यू. थँक्यू. सर्वांचे आशीर्वाद राहू देत. अशाच प्रकारे आपल्याला खूप प्रचार करायचा आहे, सगळ्यांना श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करायचंय. हीच एक प्रार्थना. एक ते आहे ना, काय गाणं, हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, श्रीकृष्णांच्या चरणी सर्वांना लावणे. हरी बोल. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण. प्रणाम.